शाहिस्तेखानाने 55 दिवस झुंजून मोठ्या मुश्किलीने चाकणचा किल्ला जिंकला. फिरंगोजी नरसाळा आणि त्यांच्या 500-600 मावळ्यांनी मोठ्या शर्तीने 20,000 मोगल सैनिकांच्या समोर हा एवढा मोठा लढा लढवला. यामुळे शाहिस्तेखानाने अक्षरशः आपली बोटे तोंडात घातली. फिरंगोजींनी शाहिस्तेखानाचा नोकरीचा प्रस्ताव धुडकावून आपल्या उर्वरित माणसांना घेऊन ते महाराजांकडे परतले. इकडे सिद्दी जोहरच्या कडक बंदोबस्तातून महाराज निसटले हे कळताच आदिलशहा खवळून उठला. आली आदिलशहास सिद्दी जोहरने महाराजांशी संगनमत केल्याचा संशय आला आणि नेहमीप्रमाणे दरबारातील इतर लोकांनी त्याचे कान फुंकलेच. तेव्हा संतापून जाऊन सिद्दी जोहरला पकडण्यासाठी तो स्वतःहून पन्हाळ्याकडे निघाला. विजापूरहून निघताना त्याने आपला हा विचार सरदारांना बोलूनही दाखवला. तो म्हणाला, सिद्धी बरोबर शिवाजीलाही पकडतो. आदिलशाही बनावट करणाऱ्या लोकांना कोणते शासन करते हे मी जगाला दाखवून देतो. आदिलशहा विजापूरहून निघाला. त्याचा पहिला मुक्काम पूर्ण सैन्यासह मिरजेला पडला. सिद्धीस ही बातमी कळाली आणि त्याने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार त्र्यंबकपंत भास्कर यांना पन्हाळा आपल्या स्वाधीन करण्याची विनंती केली. महाराजांनीही मोगल आणि आदिलशहा या दोघांशी एका वेळेस लढणे अवघड आहे हे जाणून शाहिस्तेखानाची फौज स्वराज्यात धुडगूस घालत असल्यामुळे आदिलशहा बरोबरची लढाई थोडा वेळ थांबवावी या विचाराने त्र्यंबकपंतांना पन्हाळा सिद्धीच्या हवाली करण्याचे आधीच कळवले होते. त्याप्रमाणे पन्हाळगड सिद्दी जोहरने आपल्या ताब्यात घेऊन विजापूरहून निघालेल्या अली आदिलशहाच्या कब्जात दिला. ती तारीख होती 22 सप्टेंबर 1660. परंतु आदिलशहावर विश्वास नसल्यामुळे आणि आदिलशहा आपणास शिक्षा करेल या भीतीने सिद्दी जोहर आदिलशहाला न भेटताच परस्पर आपल्या जहागिरीकडे निघून गेला आणि वाटेत त्याने आपण मोगली सरदार असल्याचे जाहीर करून पुन्हा एकदा बंड केले. परंतु आदिलशहा आपल्याला शिक्षा करेल ही त्याची भीती खरी ठरली आणि पुढील 2च महिन्यात आदिलशहाकडून विषप्रयोगाने तो मारला गेला. अशा बेबंदशाहीत होणार तरी काय? एकीकडे महाराज आपल्या माणसांचा पराभव झाल्यानंतरही त्यांच्या कर्तव्य भावनेसाठी आणि शौर्यासाठी सत्कार करत होते, तर दुसरीकडे आदिलशहा आपल्या एका वरिष्ठ सरदाराला केवळ संशयामुळे विष घालून मारत होता. नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलच्या माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेतील पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आजच्या भागात आपण चाकणचा किल्ला जिंकल्यानंतर आदिलशहाने पुढे काय केले हे जाणून घेऊया. इसवी सन 1660च्या पावसाळ्यानंतर शाहिस्तेखान चाकणहून पुण्याला परतला. चाकणच्या अनुभवावरून डोंगरी किल्ले जिंकण्याचा विचार त्यांनी पूर्वीच सोडून दिला होता, परंतु किल्ल्याभोवतालचा प्रदेश जिंकणेही त्याला सरनौबत नेतोजी पालकर आणि अन्य सरदारांच्या चिवट प्रतिकारामुळे सहज शक्य होत नव्हते. मराठे त्याच्या फौजेला जिथे तिथे जबरदस्त असा प्रतिकार करत होते. महाराजांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी कोकणपट्टी आपल्या ताब्यात घेण्याचा विचार त्यांनी सुरू केला. कोकण ताब्यात आले तर महाराजांना उघड्या मैदानावर संपवणे अधिक सोपे जाणार होते असा त्याचा विचार होता. हाच विचार करून त्याने पावसाळ्यानंतर कोकणची मोहीम काढण्याचा विचार सुरू केला. याच वेळी महाराजांचेही शाहिस्तेखानाच्या हालचालीकडे अगदी बारीक लक्ष होते. महाराजांचे हेर शाहिस्तेखानाच्या फौजेत मिसळून तिथली बित्तम बातमी महाराजांना पोचती करत होते. त्यामुळे शाहिस्तेखानाने कितीही काळजीपूर्वक आखणी केली तरी त्याची माहिती त्वरित महाराजांना कळत असे.
शाहिस्ते खान स्वतः पुण्यात ठाण मांडून बसला होता आणि कोकणची मोहीम कुणावर सोपवावी याचा तो विचार करीत होता. एवढ्यातच कारतलब खान परिंड्याची मोहीम यशस्वी करून पुण्यात परत आला. परिंडा हा विजापूरकरांचा एक महत्वपूर्ण किल्ला होता जो त्याने जिंकून घेतला होता आणि त्याचमुळे त्याचा आत्मविश्वास आणि उत्साह अतिशय वाढला होता. शाहिस्ते खानानेही कारतलब खानाला आपला सह्याद्री उतरून चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठाणे हा भाग हस्तगत करण्याचा मनसुबा सांगितला. कारतलब खान मोठ्या उत्साहाने मोहिमेच्या तयारीला लागला. कारतलब खानाबरोबर कछवाह, चतुर्भुज चौहान, अमरसिंह चंद्रावत, मित्रसेन व त्याचा भाऊ सर्जेराव गाडे, यशवंत कोकाटे, जाधवराव यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे माहूरच्या उदाराम पवारची बायको सावित्रीबाई म्हणजेच रायबागन देखील या मोहिमेत सामील होणार होती. इसवी सन 1661च्या सुरुवातीला एक भले मोठे सैन्य आणि लवाजमा घेऊन कारतलब खान पुण्याहून तळेगाव मार्गे निघाला. तळेगाव मार्गे वडगाव, वडगावहून मळवली, मळवलीहून लोहगडच्या पलीकडे सह्याद्री चढून उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरायचे असा कारतलब खानाचा बेत होता. हा मार्ग अतिशय अडचणीचा, अतिशय दाट अरण्यातून जाणारा आणि अतिशय अवघड, निर्जन, महाभयंकर होता. उंबरखिंडीच्या खाली घनदाट अरण्य होते. अतिशय दुष्कर वाट होती. कारतलब खानाने ही बिकट वाट निवडण्याचे कारण म्हणजे त्याला ही मोहीम गुप्त ठेवायची होती. महाराजांना आपण या इतक्या बिकट वाटेने खाली जाऊ हे कळणार नाही असे त्याला वाटले. परंतु महाराजांच्या हेरांनी कारतलब खानाची सर्व माहिती महाराजांना वेळच्या वेळी पोचती केली. कारतलब खानाने आपल्या सैन्यासह निर्विघ्नपणे तुंगारण्य ओलांडले. वास्तविक पाहता तो ज्या वाटेवरून चालला होता त्याच्या आजूबाजूला लोहगड, विसापूर आणि आणखीही काही किल्ले होते. परंतु मराठ्यांनी कोणत्याही किल्ल्यावरून त्याला कसलाही प्रतिकार केला नाही. यामुळे मराठा सैन्याला आपली हालचाल माहीत नसल्याचा त्याला पूर्ण विश्वास झाला. कारतलब खानाचे सैन्य आता घाटमार्गे सह्याद्री उतरू लागले. सह्याद्री उतरून उंबरखिंडीचे विस्तीर्ण अरण्य लागणार होते आणि ते अरण्य ओलांडले की कारतलब खान कोकणात पोहोचला. एवढे सगळे साधे सोपे होते. मार्ग पूर्णतः डोंगरी आणि विलक्षण अरुंद होता. एखाद्या नलिका यंत्राप्रमाणे पाऊल वाटेने पुढे पुढे जावे लागत होते. परंतु कारतलब खान आणि त्याचे सैन्य मोठ्या हिमतीने या अरुंद वाटेने पुढे सरकत होते. सह्याद्री उतरून आता कारतलब खान उंबरखिंडीच्या जंगलात शिरला. थकवणारे चढ उतार, वळणावळणाचे रस्ते, सूर्याची किरणे तळापर्यंत न पोचतील अशी किर्र झाडी असे या जंगलाचे स्वरूप होते. साधारण 2 किलोमीटरचा एक नलिकेसारखा अरुंद असा एक भाग होता जिथे न सूर्यप्रकाश न पाणी. कारतलब खानाची ही अंधार यात्रा सुरू झाली. उंबरखिंडीच्या अरण्यातील पायवाटेवरून खानाचे सगळे सैन्य आता आतमध्ये आले. सगळीकडे अगदी नीरव शांतता होती आणि अचानक ह्या शांततेला भेदत मराठ्यांच्या रणभैरी चारही बाजूंनी निनादू लागली. सैन्याने आपल्याला घेरले आहे हे कारतलब खानाच्या ध्यानी आले. मित्रसेन, अमरसिंह, रायबागन यांच्यासह तो युद्धासाठी सज्ज होऊ लागला. पण लढायचे कुणाशी? नुसताच रणवाद्यांचा आवाज याशिवाय काहीच दिसत नव्हते. अचानक आवाजाच्या बरोबरीने बंदुका आणि बाणांचा मारा सुरू झाला. पाठोपाठ मराठ्यांचे सैन्य झाडीतून बाहेर आले आणि मोगलांवर तुटून पडले. मोगलांच्या सैन्याने थोडाफार प्रतिकार करायचा प्रयत्न केला परंतु ते सैन्य पूर्णपणे वेढले गेले होते. कारतलब खान कोंडीत सापडूनही युद्ध सोडत नाही हे पाहून महाराजांनी नेतोजी पालकरांना त्याचे सर्व मार्ग अडवण्याची आज्ञा केली. आता युद्धाला चांगलेच तोंड लागले होते. स्वतः महाराज धनुष्य बाणाच्या साह्याने
शत्रूशी लढत होते. मराठ्यांच्या माऱ्यापुढे आता मात्र कुणाचेही काही चालेना आणि कारतलब खानाच्या सैन्याची पार दाणादाण उडून गेली. मध्यान्ह उलटून गेली होती आणि आता खानाचे सैन्य युद्ध करण्याचे सोडून स्वतःची हत्यारे टाकून चित्राप्रमाणे तटस्थ उभे राहायला लागले. कारतलब खान सर्व सैन्यासह कैदेत पडण्याचा प्रसंग उद्भवला होता. आता काय करावे हे त्याला सुचेना. अशा वेळी रायबागन त्याच्याकडे आली आणि तिने कारतलब खानाला युद्धाची भाषा सोडून मराठ्यांपुढे शरणागती पत्करण्याचा सल्ला दिला. दुसरा काहीही उपाय नसल्यामुळे कारतलब खानाला तिचा सल्ला पटला आणि त्वरित त्याने आपला दूत महाराजांकडे पाठवला. खानाच्या दूताने महाराजांना दुरूनच लवून मुजरा केला. महाराज अश्वारूढ होते. महाराजांच्या सभोवताली धनुष्यबाण आणि तलवारी धारण केलेले घोडदळ उभे होते. महाराजांनी अभेद्य असे कवच धारण केले होते आणि मस्तकावर उत्कृष्ट असे शिरस्त्राण घातले होते. त्यांच्या पाठीवर एक प्रशस्त ढाल शोभत होती आणि कमरेवर लटकणाऱ्या तलवारीने महाराज अगदी शोभत होते. उजव्या हातात उंच भाला, खांद्यावर धनुष्य घेऊन महाराज घोड्यावर बसले होते. घोड्याच्या दोन्ही बाजूला बाणांनी भरलेले भाते लावलेले होते. महाराजांनी किंचित भुवया चढवून त्यास आज्ञा केल्यावर त्याने कारतलब खानाचा संदेश आणला होता. त्याचे म्हणणे स्वतः सांगितले. खानाने अभयदान आणि जीवनदानाची याचना केली होती. शाहिस्ते खानाच्या आज्ञेनुसार आपणाला इकडे यावे लागले असे सांगून खान आपणास जिवंत परत जाऊ द्यावे असेही विनवत होता. त्यासाठी तो खंडणी देण्यासाठीही तयार होता. महाराजांनी कारतलब खानाचा दयेचा अर्ज मंजूर केला आणि खानाने खंडणीची रक्कम महाराजांकडे पाठवून दिली. त्यानंतर इतर सरदारांनीही आपली खंडणी त्यांच्याकडे रवाना केली. तोपर्यंत मराठे लढतच होते. खंडणी मिळताच महाराजांचे भालदार हात वर करून उंच स्वरात ओरडत युद्धबंदी करण्याचा महाराजांचा निरोप सर्वांना सांगू लागले आणि थोड्या वेळात युद्ध थांबले. आपला सगळा लवाजमा, हत्यारे, सगळं काही पाठीमागे सोडून मोगल आले त्या गतीने परत गेले. मराठी सैन्य विजयी गर्जना करू लागले. तुताऱ्या शिंगे वाजू लागली. प्रचंड जयघोषाने आकाश भरून गेले. या लढाईत महाराजांना बरेचसे हत्ती, घोडे, सोन्याची भांडी आणि अगणित अशी संपत्ती सापडली. उंबरखिंडीच्या युद्धात महाराजांना प्रचंड असे यश लाभले. शिवभारतात या प्रसंगी महाराजांचे केलेले वर्णन असे. हालदारांनी तेथे त्याची वर्दी दिल्यानंतर त्याने म्हणजेच कारतलब खानाच्या दूताने मस्तक लववून अजानबाहू शिवाजी राजांचे दुरूनच दर्शन घेतले. तो म्हणजे शिवाजी महाराज अतिसुंदर व उंच मानेच्या, रुंद छातीच्या, चिकवलेल्या, सुलक्षणी, धिप्पाड शरीराच्या, महाबलवान, दोन्ही बाजूस बाणांचे भाते पंखाप्रमाणे असलेल्या, रत्नजडित अलंकार असलेल्या अशा घोड्यावर, गरुडावर विष्णू जसा बसतो तसा आरूढ होऊन अंगात कवच घातलेल्या आणि हातात धनुष्यबाण व तलवार असणाऱ्या घोडदळाच्या समुदायामध्ये होते. अंगात अभेद्य कवच होते. त्याच्या मस्तकावर उत्कृष्ट शिरस्त्राण शोभत होते. त्याने प्रचंड ढालीने शोभणारा दुपेटा परिधान केला होता. सोनेरी कमरपट्ट्यापासून लटकणाऱ्या तलवारीच्या योगे तो शोभून दिसत होता. त्याच्या तेजस्वी उजव्या हातात उंच भाला होता. तो अत्यंत सौम्य असूनही आपल्या तेजाने अत्यंत उग्र दिसत होता. तो शंकराहूनही उग्र, अग्नीपेक्षाही असह्य, नैऋत्यापेक्षाही अत्यंत निर्दय, वायूहूनही बलवान, कुबेराहूनही धनाढ्य, इंद्राहूनही सामर्थ्य, यमाहूनही क्रूर, वरुणाहूनही नीतिज्ञ, चंद्रापेक्षाही आल्हाददायक आणि मदनापेक्षाही अजिंक्य होता. आज इथेच थांबू.
पुढील भागात शाहिस्ते खानाच्या स्वारीची पुढील माहिती घेऊया. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.